नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 4 महिन्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल, तुमच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तींना प्रति महिन्याला 1500 रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 8 एप्रिल 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, पूर्ण माहिती सविस्तररित्या समजून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी या ठिकाणी जो खर्च केला जाणार आहे 17,17,25,840 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो सोबतचा विवरणपत्र देण्यात आलेला आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी असणार आहे याबद्दलचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी जो निधी आहे 10,46,87,190 रुपयांचा निधी आता लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी 4,29,31,460 इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाने सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना हा अर्थसहाय्य दिला जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर अर्थसहाय्य आतापर्यंत मिळालेलं नसेल तर अशा लाभार्थ्यांना लवकरच हा अनुदान त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल। आता मित्रांनो, या ठिकाणी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे विभाग आहेत पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर यासाठी 10,46,87,190 रुपये आणि त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरासाठी एप्रिल ते जुलै 2024 करिता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा विभागासाठी 4,29,31,460 रुपये एवढा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।